नांदेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात विविध गावांमध्ये नुकसान झालं असून आज मी स्वतः निळवंडे येथे अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यासाठी आलोय। निळवंडे जिल्हा परिषद शाळेच्या 3 खोल्यांचे पत्रे उडून गेलेले असून इथं काही घरकुलांचं नुकसान झाले, शेतीच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले आणि महावितरणचे सुद्धा बऱ्याचशा तारी तुटून पडलेल्या असून विजेचे पोल पडलेले आहेत। त्यामुळे आज पाहणी केल्यानंतर कालच ज्यावेळेस वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती तर तहसीलदार साहेब असतील, बीडीओ असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरणचे अधिकारी असतील यांना कालच सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार काल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने संगमनेर शहरातील सुद्धा जिथे जिथे लाईटीची समस्या निर्माण झाली होती तर त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री सुरुवात करून दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच मी या प्रशासनाचे आपले महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल, महावितरण असेल या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे का अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज सकाळी 7 वाजता प्रत्येक तालुक्यातील गावागावामध्ये तर निळवंड्यामध्ये जे आपल्या महिला कर्मचारी आहेत, ग्रामसेविका असेल, कृषी सहाय्यक असेल, त्या सकाळी 7 वाजल्यापासून पंचनामे करताय। त्यामुळे शासन हे निश्चितच आज ही निसर्गाच्या याच्यामुळे ही वेळ आली आहे तर यामध्ये जे काही नुकसान होतंय या नुकसानीची पंचनामे करून त्यासाठी भरपाई देण्याबद्दल सुद्धा वरिष्ठ पातळीवरती आम्ही चर्चा करून जे नुकसान झाले पंचनाम्यापासून कुणालाही वंचित राहणार नाही, ज्याचं नुकसान झाले त्याला मदत कशी मिळवून देण्यात येतील यासाठी माझ्या प्रशासनाला सूचना असून त्यानुसार प्रशासन सुद्धा कारवाई करत आहे। आणि ज्या शाळेचं नुकसान झालंय तर त्यावर सुद्धा आता बीडीओ साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब यांनी सुद्धा पर्याय व्यवस्था ग्रामस्थ मिळून इथं करताय आणि लवकरात लवकर याला निधी देऊन नवीन वर्ग आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे।